4 वाजले. गाईंना बाहेर काढलं, वैरण टाकलेली आहे खायला. आणि गणेशने काय आणलंय बघा, दाखवते तुम्हाला खायला. तर वातावरण असं झाले, ऊन कमी झाले. म्हणलं आता गाईंना बांधूनच जावं, जे काय काम करायचं ते करायला. तर हे बघा गणेश, हे गणेश काय आणलं खायला? द्राक्ष. बघा द्राक्ष कशा मस्त. अरे बाळा धुवायच्या ना आधी, धुवून घे. हा, थंड पाण्याने धुवून घे रे आधी. तर कसे मोठे मोठे मणी आहेत बघा, हे जे किती मोठे आहेत बघा, मस्त अशी किती सुंदर दिसत आहेत बघा. हा तर घोड केवढा मोठा आहे रे. तर गणेश बोलो सगळ्यांना द्राक्ष खायला. द्राक्ष खायला. जेव्हा आमची बाग होती, आमची इथं द्राक्ष बाग होती, त्यावेळेस गणेशला खायची इच्छा होत नव्हती. आणि आता गणेशला द्राक्ष खूप आवडायला लागलेत. रोज म्हणतोय द्राक्ष खायचे, द्राक्ष खायचे. आणि चला तुम्हाला मी आज एक नवीन गोष्ट दाखवणार आहे. म्हणजे माझ्यासाठी तर नवीन आहे, तुम्ही बघितली असेल काय माहीत नाही मला. तर अशा मस्त गणेशनी त्याच्या मित्राच्या इथल्या द्राक्ष आणल्यात. म्हणजे जो त्याचा मित्र आहे तो त्याच्या आत्याजवळ राहतो. मग तो गणेशचा खूप मित्र असा, म्हणजे जवळचा मित्र आहे. मग त्यांनी त्याच्या आत्याच्या बागेतला द्राक्ष आणले आहेत. तुम्हाला आवडल्या का द्राक्ष? अशा मस्त ताज्या द्राक्ष त्या नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तर नवीन गोष्ट ही आहे, मला माझ्या मैत्रिणीने हा घेवडा दिलाय ह्या कलरचा. तर तुम्ही हा अशा कलरचा घेवडा कधी बघितलाय का? मी तर पहिल्यांदाच बघितलाय. तर हे बघा, जांभळा आणि थोडा हिरवा असा आहे हा घेवडा. आणि रिटर्न दिलेले आहेत मस्त अशा शेवग्याच्या माझ्या आवडीच्या शेंगा. आणि मी त्यांना काय काय दिले ते पुढे व्हिडिओ तुम्ही बघा. आमच्याकडे असं असतं, जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्यांना द्यायचं. शेतकऱ्याचं असं असतं, जे म्हणजे त्याच्या शेतात जे असतं तो दुसऱ्या शेतकऱ्याला देतो आणि दुसरा शेतकरी त्यांना देतो. तर अशा माझ्या मैत्रिणी दिलेल्या आहेत ह्या घेवड्याच्या शेंगा. तर तुम्ही अशा ह्या घेवड्याच्या शेंगा हे केलेत का? कधी बघितलेत का अशा कलरच्या? मी तर पहिल्यांदा बघितल्यात. बघितल्या असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मस्त शेवग्याच्या शेंगा. तर मी मैत्रिणीला काय काय दिले ते तुम्हाला आता मी पुढे व्हिडिओ दाखवणार आहे, नक्की बघा. दारातल्या झाडाची पण टॅमॅटो काढली मी. आणि आत्याने काय केलं, तिकडची पण टॅमॅटो काढून आणली. आणि जे काही खराब टॅमॅटो होते ते चिरलेत तर कोंबड्यांसाठी. तर इकडे बघा वांगी पण अशी भरपूर काढून ठेवली आहेत. आणि त्या काय म्हणल्या, थोडी मोठी वांगी असतील तरी चालेल, त्यांना भरीत करायचं, त्यांना भरीत आवडतं वाटतं. म्हणून मी जी काही सगळी वांगी होती झाडाची ती सगळी काढलेली आहेत. आणि इकडे दोडके पण कुठे कुठे काय झालं, जे काढायचे राहून गेलते ते हे झालेत, मोठे झालेत. आणि मग ते पण दोडके हे केलेत मी, काढून आणलेत. म्हणजे दोडका, वांगी, टॅमॅटो असं मी त्यांना दिलेलं आहे. कारण भरपूर असे टॅमॅटो झाडाचे बघा तिकडे पण. आत्याला मी त्या दिवशी काय झालं होतं, भावाला दिले होते सगळे काढून पुण्याला. आणि आज ही दारातले तिकडचे सगळे टॅमॅटो काढून ते म्हणजे त्यांना द्यायचे आहेत, दोडके, वांगी. तर मग कसा वाटला आमचा रानातला भाजीपाला ताजा मस्त, तो सांगायला विसरू नका. आता आत्या काय करतील, चिरलेले जे टॅमॅटो आहेत ते कोंबड्यांना आत नेऊन द्यायची खायला. कलिंगडाची